करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अरविंद कांबळे सर. तर जाणून घेऊया सरांकडून. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी अरविंद कांबळे, स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूल रहाटणी पुणे येथील सामाजिक शास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे. तर या ठिकाणी आपण पुणेरी आवाजमध्ये या ठिकाणी प्रथमतः मला बोलवलं त्याबद्दल तुमचे शतशः आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. तर आपण वळूयात प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपला भारत देश हा सण आणि उत्सवांचा देश आहे. तर प्रत्येकच सण आपल्या देशात खूप उत्साहाने साजरे केले जातात. तर हे सण साजरे करणं हे विद्यार्थ्यांमध्ये युनिटी कशी वाढवतं? मॅडम, तुम्ही जे मला प्रश्न विचारला त्याबद्दल मला खूप हे वाटतं, एक्सायटेड आहे मी. कारण प्रथमतः आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि मी सामाजिक शास्त्राचा शिक्षक या कारणाने असल्या कारणाने या ठिकाणी मला विविध समाज आणि त्या समाजातील जे काही सण उत्सव याबद्दल मला बरेच माहिती आहे. तर यामध्ये आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः शतशः अभिनंदन करतो, विनम्र अभिवादन करतो. मॅडम, तुम्ही मला अतिशय चांगला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहात की सण आणि समारंभ यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकता कशी निर्माण होते. पण मला असं सांगावं वाटतं मॅडम की आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये एकता, अखंडता आणि सार्वभौमता ही मूल्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर खरंच सण आणि समारंभ हा एकत्र येण्याची विद्यार्थ्यांना फार मोठी प्लॅटफॉर्म अर्थात संधी आहे. त्यामध्ये आपण पाहतो, सेलिब्रेट करतो की आपल्या परिसरातील किंवा आपल्या देशातील सण, त्यामध्ये गणेशोत्सव, ईद, ख्रिसमस, गुरुपौर्णिमा, आंबेडकर जयंती, शिवजयंती असे विविध पद्धतीचे सण आपण एका विचाराने, एका बांधिलकीने साजरी करतो. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की मी सामाजिक शास्त्राचा शिक्षक या नात्याने माझ्याही स्कूलमध्ये मी विविध अशा पद्धतीचे सण साजरे करतो. त्यातून मला मुलांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात, ती एकतेची भाव, ती सहकार्याची भावना, हे मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. मग यापेक्षा मला आनंद कुठला वाटत नाही. नक्कीच सर, खूपच सुंदर. तर पुढचा प्रश्न मला विचारायला आवडेल की शाळेत जेव्हा आपण सण उत्सव साजरे करतो, तर असं केल्याने मुलांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल किंवा आपल्या परंपरेबद्दल रिस्पेक्ट कसा वाढतो? अतिशय छान प्रश्न विचारलात मॅडम आपण मला. शाळा केवळ शिक्षणाची जागा नसून संस्कृती जपण्याचे एक केंद्र आहे. आणि त्या शाळेमध्ये शिक्षण ही कला आणि शिक्षक हा कलाकार असतो. त्यामुळे कलाकाराने कलेच्या माध्यमातून आपली संस्कृती जपली गेली पाहिजे. कारण खरंच उज्ज्वल भारत हा घडू शकतो. आणि तुम्ही बघत आहात आजच्या या पिढीमध्ये पारंपरिक पद्धतीपासून ते आधुनिक पद्धतीपर्यंत शिक्षणामध्ये बरेच असे आमूलाग्र पद्धतीने बदल घडलेले आहेत. मग त्याच्या कुठेतरी आपल्या सांस्कृतिक जीवनावर, या सामाजिक जीवनावर परिणाम पडत आहे. तर यामध्ये आपण इतिहास, भूगोल किंवा इतर कुठलेही विषय ज्यावेळेस आपण शिकवतो, त्या विषयाच्या माध्यमातून आपली संस्कृती आपण काय करत असतो, प्रकट करत असतो किंवा विद्यार्थ्यांना सांगत असतो. तेव्हा ते विद्यार्थ्यांना समजतं की खरंच ही संस्कृती आपली आहे. मग तेव्हा विद्यार्थी एक सामाजिक घटक या नात्याने तो सांस्कृतिक वसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढंच नाही, तर आपल्याला माहिती आहे